हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट काय आहे, त्या ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट नुसार ऍसिड्स काय आहेत, बेसेस काय आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं अँपोटेरिक नेचर ऑफ वॉटर आणि आपण आता लास्ट बघतोय ऍडव्हान्टेजेस ऑफ ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट अँड देअर लिमिटेशन्स. ठीक आहे. पहिला ऍडव्हान्टेज काय बघा, इन्क्लुड्स लार्ज व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस. म्हणजे अरेनियस कन्सेप्ट नुसार जे आपण ऍसिड सांगत होतो त्याच्यापेक्षा जास्त आपण व्हरायटी काय करू शकतो, या ब्रॉन्स्टेड थेअरीने सांगू शकतो की त्या स्पेसिस ऍसिड्स आहेत का बेसिस आहेत. नेक्स्ट बघा, एक्सप्लेन्स ऍसिड बेस कॅरेक्टर इन ऍक्वियस ऍज वेल एज अदर प्रोटॉनिक सॉल्व्हंट्स. आता हा पॉइंट ऍडव्हान्टेजेस मध्ये काय आलाय, तर अरेनियस कन्सेप्ट मध्ये काय होतं, फक्त आणि फक्त ऍक्वियस सॉल्व्हंट्स त्यावेळी एक्सप्लेन केले गेलेले होते अरेनियस कन्सेप्ट मध्ये. आता आपण काय सांगतोय, या कन्सेप्ट मध्ये ऍक्वियस आहेत, त्याच्याच बरोबर आपण काय सांगतोय, जे सॉल्व्हंट्स प्रोटॉनिक आहेत म्हणजे ज्या सॉल्व्हंट्स मध्ये H+ आयन्स आहेत त्या सॉल्व्हंट्स मध्ये सुद्धा ऍसिड बेस सबस्टन्सेस काय केले किंवा ऍसिड बेस कॅरेक्टर या लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्टनी एक्सप्लेन केलेले आहेत. त्याचं एक्झाम्पल दिले NH2CONH2. हे काय आहे, युरिया आहे. युरिया काय केलं, NH3 मध्ये ऍड केलं. जो NH3 काय असतो, नॉर्मली बेस असतो. मग तो NH3 बेस असल्यामुळे युरिया काय करतोय, स्वतः ऍसिड म्हणून ऍक्ट होतोय आणि स्वतःकडचा H+ कुणाला देऊन टाकतोय, या NH3 ला देऊन टाकतोय. त्याच्यामुळे काय तयार झालंय, NH4+ आणि याच्यातला H एक निघून गेल्यानंतर लास्टला काय राहिलंय, NH-. ठीक आहे. NH2 नसेल, काय असेल, NH- असेल. नेक्स्ट पॉइंट बघा, एक्सप्लेन ऍसिड बेस रिएक्शन्स इन गॅसियस स्टेट. ठीक आहे. हे काय होतं, अरेनियस कन्सेप्टचं काय होतं, लिमिटेशन होतं की अरेनियस कन्सेप्ट काय करत नव्हते, गॅसियस फेज मध्ये ऍसिड्स आणि बेसिस काय करत नव्हते, एक्सप्लेन करत नव्हती. पण ही जी लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट आहे त्यांनी काय केलं, त्या लिमिटेशनवर ओव्हरकम केलं आणि काय सांगितलं, गॅसियस स्टेट मध्ये ऍसिडिक स्पेसिस कोणते आहेत आणि बेसिक स्पेसिस कोणते आहेत. नेक्स्ट बघा, फोर्थ, गिव्ह बर्थ टू कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. या कन्सेप्टने काय केलं, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर ह्या कन्सेप्टला काय केलेलं आहे, नवीन रूप दिलेलं आहे. नेक्स्ट बघा, एक्सप्लेन्स अँपोटेरिक नेचर ऑफ वॉटर. आपण हे काय केलेलं आहे, बघितलेलं आहे. या थेरीनं काय केलं, अँपोटेरिक नेचर ऑफ वॉटर दाखवलेलं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल अँपोटेरिक नेचर ऑफ वॉटर, तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, तिथून तुम्ही पाहू शकता. काय असतं अँपोटेरिक नेचर, तर वॉटर काय करतं, बेस मध्ये ऍसिडिक नेचर दाखवतं आणि ऍसिड मध्ये काय करतं, बेसिक नेचर दाखवतो. म्हणजे वॉटर एकच स्पेसिस आहे पण ते काय करते, दोन डिफरंट वेगवेगळे रिएक्शन दाखवतो. त्याच्यानंतर बघा, 6वं ऍडव्हान्टेज आहे, एक्सप्लेन्स रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. ऍसिड्स अँड बेसिसचे रिलेटिव्ह स्ट्रेंथ काय करते, ही लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट एक्सप्लेन करते. रिलेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे काय, दोन ऍसिड घेतले तर त्या दोन ऍसिड्स मधलं सगळ्यात स्ट्रॉंग कोणता असेल आणि वीक कोणता असेल. म्हणजे काय, स्ट्रेंथ कोणाची जास्त असेल, स्ट्रेंथ कोणाची कमी असेल, हे काय केलेलं आहे, या कन्सेप्टने एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर लिमिटेशन्स बघा, नॉन प्रोटॉनिक सबस्टन्सेस आहेत, मग ते ऍसिड्स आहेत का बेसिस आहेत, हे काय केलेलं आहे, या थेरीने एक्सप्लेन केलेलं नाही. जसं की AlCl3 आणि SOCl2 ह्याच्यात तुम्हाला कुठेही H+ आयन दिसत नाही. मग आपण ब्रॉन्स्टेड थेरीने काय सांगितलं, ऍसिड्स काय आहेत, H+ डोनर्स आहेत आणि बेसेस काय आहेत, H+ ऍक्सेप्टर्स आहेत. मग ज्या स्पेसिस मध्ये ज्या स्पेसिस मध्ये H+ नाहीये, तर मग त्याच्यात आपण ठरवणार कसं की तो ऍसिड आहे का बेस आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरं लिमिटेशन, स्ट्रेंथ ऑफ ऍसिड्स अँड बेसिस व्हॅरीज फ्रॉम सॉल्व्हंट टू सॉल्व्हंट. म्हणजे काय, स्ट्रेंथ आपण ऍसिडची बघितली तर एका सॉल्व्हंट मध्ये कमी असेल आणि दुसऱ्या सॉल्व्हंट मध्ये काय असेल, जास्त असेल. याला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह स्ट्रेंथ. मग ती रिलेटिव्ह स्ट्रेंथ काय केलेली आहे, काही ठराविक सॉल्व्हंटसाठी किंवा ठराविक ऍसिड स्पेसिससाठी या थेरीने एक्सप्लेन केलेली नाही. एक्झाम्पल बघा, HF ऍक्वियस सोल्युशन मध्ये काय करते, ऍसिड म्हणून ऍक्ट होते. हायड्रोजन फ्लोराईड जेव्हा आपण त्याचं ऍक्वियस सोल्युशन घेऊ तेव्हा ते काय करते, ऍसिड म्हणून ऍक्ट होते. पण तेच जर HF डिझॉल्व्ह केलं आपण HClO4 मध्ये, तर ते HF काय होतं, बेस म्हणून ऍक्ट होते. याचा अर्थ काय, HClO4 काय होणार आहे, स्वतः ऍसिड म्हणून ऍक्ट होईल आणि त्याच्यामुळे हे ऍसिड होत असल्यामुळे याला काय व्हावं लागेल, बेस व्हावं लागेल. हे आपण काय सांगतोय, सॉल्व्हंट टू सॉल्व्हंट त्याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ डिफरंट आहे. जर एका सॉल्व्हंट मध्ये ते ऍसिड होत असेल तर सॉल्व्हंट चेंज केलं तर ते बेस पण होऊ शकतं. हे या थेरीने काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं नाही. नेक्स्ट बघा, लिमिटेशन काय आहे, कॅन नॉट एक्सप्लेन ऍसिड बेस रिएक्शन्स इन नॉन प्रोटॉनिक सॉल्व्हंट्स. नॉन प्रोटॉनिक सॉल्व्हंट्स मध्ये ऍसिड बेस रिएक्शन या थेरीने एक्सप्लेन केलेल्या नाहीत. हे आपण वरती पण सांगितलेलं आहे. तर नॉन प्रोटॉनिक सबस्टन्सेस ऍसिड आहेत का बेसिस आहेत, हे या थेरीने एक्सप्लेन केलेलं नाही. सेम त्या नॉन प्रोटॉनिक सॉल्व्हंट्स मध्ये ऍसिड बेस रिएक्शन्स कशा होतात, त्याचं नेचर काय आहे, या थेरीने एक्सप्लेन केलेलं नाही. आता नॉन प्रोटॉनिक सॉल्व्हंट्स मध्ये एक्झाम्पल बघा, BrF3 SO2 POCl3 एटसेट्रा. ठीक आहे. तर हे होते लिमिटेशन्स अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ लॉरी ब्रॉन्स्टेड
कन्सेप्ट. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत लेविज कन्सेप्ट. आपण काय करतोय, सुरुवातीला अरेनियस कन्सेप्ट बघितले, त्याच्यातले जे लिमिटेशन्स होते ते ओव्हरकम करण्यासाठी आपण नेक्स्ट थेअरीचा इन्व्हेन्शन केलं. त्याच्यात काय म्हणतो आपण, त्या थेअरीचं नाव काय आहे, ब्रॉन्स्टेड-लॉरी कन्सेप्ट. ह्या कॉन्सेप्टनी काय केले, अरेनियस मध्ये जे ऍक्वियस सोल्युशन फक्त आपण म्हटलं होतं ते सोडून काय केलेलं आहे, बाकीच्या प्रोटॉनिक सॉल्व्हंट्सला सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. आता राहिलं काय या थेअरीमध्ये, ड्रॉबॅक काय राहिलेलं आहे, नॉन प्रोटॉनिक सबस्टन्सेस मध्ये काय केलेलं आहे या थेअरीनं, ऍसिड्स कोणते आहेत, बेसेस कोणते आहेत, आणि नॉन प्रोटॉनिक सॉल्व्हंट्स मध्ये ऍसिड बेस रिएक्शन कशा होतात. आणखी एक पॉईंट काय आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ जे आहे सॉल्व्हंट टू सॉल्व्हंट जशी काय चेंज होत जाते त्याचं रिझन काय आहे हे या थेअरीने एक्सप्लेन केलेलं नाही. मग आपण नेक्स्ट थेअरी बघणार आहोत, लेविज ऍसिड बेस कन्सेप्ट किंवा लेविज ऍसिड बेस थेअरी. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.